भूतम भय्यम या चित्रपटाची स्टोरी फिरते 7 मित्रांवरती जे कायम एकमेकांसोबत असतात. त्यांच्यामधील केमिस्ट्री व बॉन्डिंग चांगली वाटते. मूवीचं बॅकग्राऊंड स्कोअर, सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग सर्व A1 क्वालिटीचं आहे. सेट्स व मेकअप एकदम रिअलिस्टिक आहेत आणि छाया कदमचं तर बापरे काय मेकअप केलंय. आणि मंडळी मूवीचे सॉंग्स पण खूप वाईफुल आहेत आणि हॅपी न्यू इयर हे सॉन्ग तर आता येईल त्या न्यू इयरमध्ये वाजणार हे पक्क. आणि मूवीचा BGM तर एकदम परफेक्ट सीनला शोभेल असा दिलाय. पूर्ण मूवीमध्ये असं कुठेही वाटत नाही की ऑरेंज ज्यूस गँग हे डेब्यू मूवी आहे त्यांचा. ते एकदम प्रोफेशनल ॲक्ट करतात. मूवी स्टार्ट जबरदस्त घेते पण मूवी पुढे हळूहळू फार स्लो होते. मूवी इतकी लेंथी आहे तरी मूवी स्वतःचा प्लॉट कधी इस्टॅब्लिश करतच नाही. मूवीचा स्क्रीन प्ले रँडमली फील होतो आणि स्टोरीचा तर मेळच लागत नाही. इतका मोठा रन टाईम असूनही कॅरेक्टरची डेप्थ फारशी एक्सप्लोर केली जात नाही. शेवटचा आईमुलाचा सीन हा मूवीचा सोल वाटतो. त्या काही मिनिटांमध्ये जे इमोशन्स जाणवतात ते संपूर्ण 2 तास 43 मिनिटांतही जाणवत नाहीत. मी खरंच सांगतो मंडळी, या मूवीमध्ये खरंच खूप पोटेन्शियल होतं पण डायरेक्टरला स्वतःचं विजन पडद्यावर प्रभावीपणे मांडताच आलं नाही. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.